बीड जिल्ह्यामध्ये एवढे भ्रष्ट अधिकारी आणून बसवलेत की त्याची जर आपण यादी काढली तर आपल्या लक्षात येईल की येथील जो काही भ्रष्ट कारभार आहे कशा प्रकारे चालत आहे। विशेष म्हणजे 10,000 20,000 हे जर आकडे जर पाहिले तर हे आता खूप कमी झालेले आहेत, कारण की आजची जी कारवाई आहे तब्बल एका अधिकाऱ्याने 45 लाख रुपये रोख रक्कम घेताना त्याला रंगेहात पकडलेला आहे। आणि विशेष म्हणजे ही कारवाई बीडच्या टीमने केलेली नाहीये, तर बीडच्या जे काही तक्रारदार आहेत त्यांनी ही तक्रार संभाजीनगरच्या एसीबी जे पथक आहे त्यांना केली होती आणि एसीबीच्या संभाजीनगरच्या पथकाने ही मोठी कारवाई बीडमध्ये केलेली आहे। विशेष म्हणजे बीडचा जो काही एसीबी विभाग आहे त्यावर सुद्धा आता विश्वास राहिलेला नाही सर्वसामान्यांचा। यामुळे जे काही तक्रारदार आहेत हे एकतर जालना विभागाकडे जातात, संभाजीनगर विभागाकडे जातात किंवा धाराशिवकडे, पण बीडच्या जे काही कारवाई आहेत त्या थंडावलेल्या आहेत। मुळामध्ये जे भ्रष्टाचाराचं जे काही हे गुऱ्हाळ आपल्या बीड जिल्ह्यात आहे हे मोठ्या प्रमाणात आहे। मोठ्या प्रमाणात भ्रष्ट अधिकारी बीड जिल्ह्यात आलेले आहेत, त्यामुळे कितीही मोठ्या प्रमाणात विकास निधी बीड जिल्ह्यात आला तरी हे जोपर्यंत हे भ्रष्ट अधिकारी जिल्ह्याच्या बाहेर हाकलले जात नाहीत तोपर्यंत तो निधी विकास कामाला चांगल्या प्रकारे लागणार नाही। यामुळे भविष्यामध्ये संबंधित जे काही अधिकारी आहेत आणि यांच्यावर जे काही वास ठेवणारे मुख्य अधिकारी असतात यांनी सुद्धा ह्या अधिकाऱ्यांवर वास ठेवला पाहिजे आणि जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत यांना आता जिल्ह्याच्या बाहेर हाकलण्याची गरज आहे। यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे। मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी बीड जिल्ह्यात आहेत, परंतु ते सुद्धा अपेक्षित म्हणजे ज्याप्रमाणे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्यांनी लक्ष देणं अपेक्षित आहे ते लक्ष देताना दिसत नाहीयेत। बीड जिल्ह्याचे जे बॉस आहेत वनीकरण विभागाचे श्रीनिवास लखमवाड यांनी तब्बल 45 लाख रुपयाची रक्कम स्वीकारताना त्यांना विशेष म्हणजे त्यांच्या जे काही किरायाचं घर आहे बीड नगर नाका परिसरातले तिथं रंगेहात पकडलं। आणि आज विशेषतः उपमुख्यमंत्री बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार ह्या बीडमध्ये होत्या, त्यांच्या बैठकीला हाच लाचखोर अधिकारी होता। ती बैठक संपवून घरी आल्यानंतर त्यांनी हे मोठं कांड केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण जी रक्कम जर बघितली तर मला वाटतं बीड जिल्ह्यातली ही सर्वात मोठी कारवाई असेल आतापर्यंतची। आतापर्यंत अनेक मोठमोठे अधिकारी म्हणजे जिल्हा जे काही हे क्लास 1 अधिकारी असतात हे आतापर्यंत आपण पाहिले मोठमोठे अधिकारी लाचलुच प्रतिबंधक विभागाने जेरबंद केलेले आहेत, परंतु जर अमाऊंट मध्ये पाहिलं तर 45 लाखाची जी काही लाच आहे मला वाटतं ती स्वीकारताना बीडमध्ये ही पहिलीच मोठी कारवाई असेल। खरंच संभाजीनगर टीमचं कौतुक करणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर बीडची जी काही टीम आहे ह्या टीमच्या कुणी हात बांधले आहेत, ही टीम का कारवाई करत नाही, ह्यांचे काही कुठं धागेदोरे आहेत का, हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। यामुळे आता या सर्व प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देऊन जी काही भ्रष्ट मंडळी बीड जिल्ह्यात आलेली आहे ह्यांना इथून हाकलण्याची खरोखरच गरज आहे।